नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कारल्याची भाजी बनवलेली आहे. तर बऱ्याचदा लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा ही कारल्याची भाजी खायला आवडत नाही, कारण ती कडू होते म्हणून आवडत नाही. पण आज आपण अजिबात कडू न होणारी ही कारल्याची भाजी बनवलेली आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 2 कारले घेतलेले आहेत. तर कारले जे आहेत ते आपल्याला सगळ्यात अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण ते रोडवर असतात, कारण त्यावर बरीच धूळ वगैरे बसते, म्हणून आपल्याला कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि आता त्याच्या मागचा आणि पुढचा जो भाग असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी मागचा आणि पुढचा भाग कट करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्या एकदम पातळ काचऱ्या करून घेणार आहेत. तर या अगोदर आपण जी भरली कारली असतात त्याची भाजी कशी बनवायची ती बघितली होती. आता बघा इथे मी कारल्याचे 2 मधोमध भाग केलेले आहेत आणि जे कारल्यामध्ये जे बी असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर पूर्णपणे आपण हे बी जे आहे ते काढून घेणार आहेत. आणि आता बी काढून घेतलं की जे कारलं आहे ते आपण एकदम पातळ मध्ये कट करून घेणार आहेत. तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कारलं जे आहे ते एकदम बारीक अशा एकदम पातळ अशा स्लाइड करून घ्यायच्या आहेत. तर 1 ते 2 मी स्लाइड करून घेतलेले आहेत. तर बाकीच्या सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला जे कारलं आहे ते कट करून घ्यायचं आहे. आणि हे कारलं आपण आता एका टोपामध्ये टाकून घेणार आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही, आपण जे दोन्ही कारले होते ते असे एकदम पातळ स्लाइडमध्ये कट करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहेत. एक मोठा चमचा आपण इथे मीठ टाकलेला आहे, कारण हे जे कारलं आहे ते आपण एक 10 ते 15 मिनिटासाठी असंच ठेवणार आहेत. मिठामुळे जे कारलं आहे त्याला छान असं पाणी सुटतं आणि आपलं कारलं जे आहे ते कडू होणार नाही. तर आज आपण कारलं जे आहे ते असं वाफवून घेणार नाहीत. अगदी न वाफवता सुद्धा आपलं कारलं अजिबात कडू होणार नाही. आता हळद आणि मीठ चांगलं आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि हे एक 10 मिनिटासाठी आपल्याला असंच बाजूला ठेवायचं आहे. आता बघा एक 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे जे कारलं आहे ते छान असं मीठ आणि हळदीमध्ये छान असं प्रकारे मुरलेलं आहे. तर हे आपण हळद आणि मिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत. आता बघा जे हळद आणि मिठाचं आपण मिश्रण करून ठेवलं होतं, तर कारलं जे आहे ते आपण आता चांगलं गच्च पिळून घेणार आहेत. म्हणजे त्याचा जो कडवटपणा असतो तो थोडासा निघून जाईल आणि आपलं कारलं खाताना अजिबात कडू होणार नाही. तर बघा इथे मी गच्च पिळून घेणार आहे. तर ही जी पद्धत आहे ती पद्धत माझी आई बनवते, तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज कारलं बनवून दाखवणार आहे. तर इथे मी कारलं असं गच्च पिळून घेतलेलं आहे आणि हे आपण एका प्लेटमध्ये ठेवणार आहेत. तर राहिलेलं सुद्धा जे कारलं आहे ते आपण अशाच प्रकारे गच्च पिळून घेणार आहेत आणि एका प्लेटमध्ये हे कारलं आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे बघा आपण कारलं जे आहे ते गच्च पिळून घेतलं आहे. आता इथे आपण एक वाटण तयार करणार आहे. तर त्यासाठी इथे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे आणि इथे आपण हिरवी मिरची घेतली आहे. तर तुम्ही कधी हिरव्या वाटणातील कारलं खाल्लं आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. अर्धी वाटी आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर खोबरं जे आहे ते थोडंसं मी भाजून घेतलेलं आहे. आता आपण वाटण करणार आहे. तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे. लसणाच्या पाकळ्या आणि सोबतच हिरवी मिरची सुद्धा टाकून घ्यायची आहे. आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून याचं पाणी न टाकता एक वाटण करून घ्यायचं आहे. तर अजिबात आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही.
एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे बघा आपण एकदम बारीक असं हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे आणि एकीकडे आपण कांदा जो आहे तो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा अर्धा लिंबू घेतलेला आहे. आणि इथं कारलं सुद्धा आता आपलं तयार आहे. तर लगेचच आपण आता फोडणीची तयारी करूयात. आता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आता एक पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर सहसा मी इथे जास्त तेलाचा वापर केलेला नाही. अगदी कमी तेलामध्ये ही भाजी बनवलेली आहे. जर तुम्हाला अजून जास्त तेलकट खायला आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त तेलाचा वापर करू शकता. आता तेल आपलं चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. आता बघा जिरं सुद्धा छान असं फुललेलं आहे. तर त्यामध्ये आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते वाटण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि इथे आपण हिरवी मिरची जी आहे ती कच्ची वापरली होती, त्यामुळे 1-2 मिनिट आपल्याला ही परतून घ्यायची आहे. म्हणजे जी हिरवी मिरचीचा कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे. आता हिरवी मिरची परतली की त्यामध्ये आपल्याला जो बारीक चिरून कांदा घेतला होता तो कांदा सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला एक अर्धा मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण जेव्हा कारलं कापलं होतं तेव्हा सुद्धा आपण मीठ टाकलं होतं. तर अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि परत हे मिश्रण जे आहे ते 1-2 मिनिट आपण परतून घेणार आहेत. आता यामध्ये जो बारीक चिरून टोमॅटो घेतला होता तो सुद्धा आपल्याला टाकायचा आहे आणि परत हे जे वाटण आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपले जे मसाले आहेत ते जास्त करपू नये किंवा जळू नये म्हणून यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अगदी कमी आचेवर हे आपल्याला वाटण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे. तर हे जे मसाले आहेत ते आपल्याला परतत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच केलेली आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा लिंबाचा रस पिळलेला आहे. आता सुके मसाले ॲड करणार आहे तर त्यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरेपूड हे मसाले टाकून झाले की परत हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा आपले मसाले छान असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आता मसाले चांगले आपले परतून झालेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला जे आपण कारलं बारीक चिरून घेतलं होतं ते कारलं आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण कारलं जे आहे ते आज उकडून घेतलेलं नाही. अगदी ही भाजी जी आहे ती आपण वाफेवर करणार आहेत. आता त्यामध्ये मी अगदी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि परत हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत. आणि आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरच हे कारलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर एक 5 ते 10 मिनिट आपण हे असंच वाफेवर ठेवणार आहेत. तर ताटावरती मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर बघा जे कारलं आहे त्याला छान अशी वाफ बसलेली आहे आणि कारलं आता आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत. तर अजून जर कारलं शिजलेलं नसेल तर तुम्ही परत याला चांगली वाफ देऊ शकता. तर कारलं जे आहे ते आपलं छान असं अजून मऊ शिजलेलं नाही म्हणून मी परत त्याला ताट त्यावर झाकून वाफ देणार आहे. कारण हे जे कारलं आहे ते आपण पूर्णपणे वाफेवरच शिजवून घेणार आहेत. आता बघा हे ताट काढून घेतलेलं आहे मी आणि आता परत हे जे कारलं आहे ते आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत. आणि आता आपल्याला कारलं शिजलंय की नाही ते चेक करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आपलं कारलं जे आहे ते आता मऊ एकदम छान असं शिजलेलं आहे आणि अजून आपली भाजी एक छान टेस्ट यावी म्हणून मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तर अर्धी वाटी शेंगदाणे छान असे भाजून त्याचं कूट करून घेतलं आणि या कारल्यामध्ये आपण हे टाकून घेतलं आहे.
आता थोडीशी आंबट गोड चव यावी म्हणून इथे मी गूळ टाकलेला आहे. तर सुरुवातीला आपण थोडासा लिंबाचा रस पिळलेला होता आणि आता अगदी अर्धा चमचा इथे गूळ टाकलेला आहे. तर या भाजीला लिंबाचा रस आणि गुळामुळे अगदी आंबट गोड छान अशी चव येते. वरून आता आपल्याला भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत हे मिश्रण जे आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपली कारल्याची आंबट गोड चटपटीत ही भाजी बनवून तयार आहे. आणि कारलं सुद्धा आता आपलं छान असं शिजलेलं आहे. तर गॅस मी बंद करून घेणार आहे आणि हे एका प्लेटमध्ये आपल्याला सर्व्ह करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आपली आंबट गोड चटपटीत कारल्याची भाजी बनवून तयार आहे. ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा एक वेळेस या प्रकारची कारल्याची भाजी नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.